भगवान शेठ, आता जुन्नर पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र पाहायला मिळाले नाहीत. सत्तेसाठी सहभाग दिसला, तुम्हाला सहभागी करून घेतलेलं नाही. नगरपालिकेत तशीच परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीसांचं वारंवार नाव मात्र घेतलं जातं, पण जुन्नर तालुक्यामध्ये तसं शिवसेनेकडून तुम्हाला डावललं जातं आहे का? नक्कीच आम्हाला शिवसेनेकडून डावललं जाते. वाणीसाहेब, मी गेले मागच्या पंचवार्षिकला सुद्धा शरद सोनवणे आमदार होते, तेव्हासुद्धा पाहिलं. आम्ही त्यांना निवडून येण्यासाठी सहकार्य केलं, मी त्यांच्याबरोबर होतो. ह्याही वेळेला आम्ही काही कोणाच्या विरोधात काम केलेलं नाही. परंतु ज्या वेळेला नगरपालिकेचं इलेक्शन लागलं त्यावेळेला दोघांनी युतीने लढायचं असं ठरलं. परंतु मप्पा काजळे त्याचं ऐकत नाही म्हणून त्यांनी वेगळे निर्णय घेतले आणि आमचे नंदू तांबोळे आणि अनिल रोकडे हे दोघेजण जे निवडून आलेत त्यांना आज सांभाळायचं सुद्धा काम करत नाहीत. याचा अर्थ काय का जर तुम्ही निधी आणत असता, देवेंद्र साहेबांचं नाव घेताय, देवेंद्र फडणवीस साहेबांचं किंवा शिंदे साहेबांचं नाव घेताय, दोघं वरती विचाराने काम करताय, मग तुम्ही तर तालुक्यात सुद्धा विचाराने काम केलं पाहिजे. मग ती नगरपालिका असो, पंचायत समिती असो, कुठल्याही पद्धतीचं शरद सोनवणे हे भारतीय जनता पार्टीला विश्वासात न घेता सगळं काम करतात. पुढं विकास निधीसुद्धा दिला जात नाही, कोणाचं नाव घेतलं जात नाही, पक्षाचं सुद्धा नाव घेतलं जात नाही. फक्त वरिष्ठांसाठी ती नावं घेतली जातात. बाकी खाली तालुक्यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टीला न्याय मिळत नाही. आणि आमदार म्हणून त्यांना जे काही वरून मिळतंय, तर आमदार हे सगळ्यांचेच आमदार असतात. ते सेनेचे जरी असले तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते अपक्ष आमदार आहेत. अपक्ष असू द्या, अपक्ष असले तरी ते आमदार सगळ्यांचेच आहेत ना. तुम्ही अपक्ष म्हणता, शिवसेनेचे म्हणा. मध्यंतरीच्या काळात शिवसेनेमध्ये ते गेले होते, तुम्ही सगळं पाहिलं. तालुक्यामध्ये केवढा तेवढा राडा झाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही, आपलं काम नाही ते. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत, शरद सोनवणेंनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे का आपला मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टी आज राज्यामध्ये देशामध्ये काम करते. तुम्ही तालुक्यामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, समजा आमचे वराडी साहेब निवडून आलेत, यांना त्यांनी उपसभापतीपद द्यायलाच पाहिजे होतं. ज्या वेळेला चंद्रकांत दादांकडे जाऊन त्यांनी फोन केला होता शरद सोनवणेंना का तुम्ही यांना उपसभापतीपद द्या, परंतु त्यांना काय अडचणी असतील आम्हाला कळायला नाही. त्यांनी आम्हाला बोलायला पाहिजे होतं, आम्हाला ही अडचण आहे, यांना असं अडचण आहे, त्यांना केलं तर आम्ही त्यांना नाही, आम्हाला नाही जमणार. मग ते न बोलता त्यांनी वैयक्तिक निर्णय घेतलेले. कुठेही शिंदे सेना ही भारतीय जनता पार्टीला जुन्नर तालुक्यामध्ये विश्वासात घेत नाही. पण आता शिवसेनेमध्ये दोन पक्ष वेगवेगळे आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. बरोबर. मग एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सदस्याची मदत घेतली, परंतु भारतीय जनता पक्षाची मदत घेतली नाही. त्यांना पद द्यायला पाहिजे होतं. त्याचं कारण असे का त्यांना जे उद्धव सेना ठाकरेचे जे मदत करतात ते सगळे मंडळी ते शिंदे सेनेमध्ये गेले ना. त्याला ती अपेक्षा आहे का माझ्या पक्षात त्यांनी यावं आणि माझा पक्ष मोठा मी करील. उद्धव सेनेचं आज कोण राहिले ते बारीक पाहिलं तर कमी झाला तो पक्ष, कार्यकर्ते कमी झाले. मग आता राज्यामध्ये 3 पक्ष एकत्र आहेत, तर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आपण सोडून देऊ, पण शिवसेनेकडनं तुम्हाला जे प्रामुख्याने विद्यमान आमदारांकडून सपोर्ट योग्य प्रकारे मिळत नाही अशी तुमची तक्रार आहे. नक्कीच वरिष्ठांना सांगत का नाही? वरिष्ठांना सुद्धा हे सांगायचं काम चालू. परंतु आमचा पक्ष, आम्ही आता एकत्रित बसून हा निर्णय 100% आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते सगळे बसून तो घेणार आहोत आणि वरिष्ठांना त्याची कल्पना दिलेली आहे पहिली पण. आणि हा निर्णय झाल्यानंतर सुद्धा आमची कोर कमिटी झाल्यानंतर आम्ही तो निर्णय 100% घेणार. संजय राव, तुम्ही पंचायत समितीमध्ये विरोधी पक्ष म्हणून काम पाहता. तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे, टँकर वेळेवर जात नाही. तुम्ही मंडळी आवाज का उठवत नाही? साहेब, 100% टँकरचा विषय काय आला, टँकर गावामध्ये जात नाही. टँकरवाल्यांचं जवळजवळ 1 ते 2 वर्षाचं पाठीमागचं इंधनाचं बिल थकलं होतं, तरी आम्ही पंचायत समितीत सहकार्य करून टँकरवाल्यांचा आमचा जो शेष फंड आहे त्याच्यातून त्यांना टँकरची बिलं देण्याची व्यवस्था केली. पाण्यासाठी आम्ही त्याची तयारी, मी त्यांना सांगून किंवा सभापती मॅडमबरोबर चर्चा करून उन्हाळा चालू व्हायच्या आधीच आम्ही सत्तेवर आल्याच 1 महिन्यात लगेच चर्चा केली. परंतु काय विषय का जे सत्तेत आहे त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. वैयक्तिक जाऊन समजा सभापती असतील, उपसभापती असतील, आमदार साहेब असतील, यांनी पाहिलं पाहिजे. आम्ही तो जातोच आहे. आता बघा आमच्याकडे अनेक प्रश्न आहेत. सावरगाव बस्ती हा रोड आहे, या रोडला अक्षरशः साहेब 2-2 बोटाच्या बॅगा पडल्या. नवीन रोड झालेला आहे, मार्च 2025ला रोड झाला आहे. मी आमच्या सभेमध्ये त्या विषयावर आवाज उठवला. जे इंजिनियर आहे त्यांना विचारलं, ते बोलले ती एजन्सी आम्ही ब्लॅकलिस्टमध्ये टाकवली आणि त्यांचे 5 लाख शिल्लक आहे आणि त्याच्यातून रोड होणार. असं नसतं साहेब. त्यांना मी काय सांगितलं का तुम्ही त्या एजन्सी ग्रुप त्याला क्लिअर सर्टिफिकेट दिलं कसं काय? जर 2-2 बोटाचे आज
त्याच्या पुढचा रोड बघा साहेब, क्वालिटी कशी. आणि त्या मधलाच पॅसेजला त्यांनी मला कारण काय दिलं का बा त्या गावच्या सरपंचांनी आम्हाला लगेच काढतात. सरपंचाशी मी कॉन्टॅक्ट केलं तर सरपंच बोलले का त्यांना पाणी नसताना मी लोकांच्या बँडवरून पाणी दिलं आणि त्यांना सांगितलं होतं 21 दिवस नको काढू. म्हणजे अधिकारी वर्ग सुद्धा टाळाटाळ करतात. याचं कारण आता भगवान शेट्टी सांगितलं, सत्तेत असूनही सुद्धा आम्हाला ज्या पद्धतीचे भरून आदेश नाही किंवा अधिकारी वर्गाला सांगणे नाही, त्याच्यामुळे आमचे अधिकारी वर्ग ऐकत नाही. वारंवार सूचना करतो, वारंवार आवाज उठवतो, पण आम्हाला त्या पद्धतीचं प्रोटेक्शन नसल्यामुळं अधिकारी वर्ग सुद्धा आम्हाला फॉलोअप करण्याचा प्रयत्न करतो. आता वैयक्तिक लाभाच्या वस्तू असू द्या, 2021 पासून लोकांचे पैसे नव्हते पडले. तर प्रसन्न पाबळे असतील, आम्ही असतील, त्या ठिकाणी जाऊन हे आपले धुमाळ असतील त्यांच्याकडे बोललो तर आत्ता त्या दिवशी 15 जणांचे पैसे पडले. विहिरींचे असतील, गायगोट्यांचे असतील, अनेक प्रश्न प्रलंबित आहे पंचायत समितीत सुद्धा. मी वैयक्तिक त्या ठिकाणी जातो, घरकुलांचे हप्ते बाकी आहे. मी बऱ्याच वेळा व्हिडिओ साहेबांच्या साहेबांशी चर्चा केली. परत लोकांचे अडीअडचणी बऱ्याच आहेत. असे 100% मी विरोधक असून सुद्धा मी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. जनतेशी मी प्रामाणिक राहीन. मी पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. साहेब, मी निवडून आल्यापासून माझ्या इलेक्शनला जेवढा फिरलो असतो ना तेवढ्या सगळ्यांना माहिती, मी रोज इलेक्शन झाल्यापासून रोज प्रत्येक गावात जातो, प्रत्येक जनतेबरोबर जनतेशी पाठपुरावा करतो. कारण मला माझा पक्ष मोठा करायचा आहे. जर पक्ष मोठा असेल तर कार्यकर्त्याला किंमत आहे. बरोबर. कार्यकर्त्यापेक्षा प्रत्येक पक्षातला कमळ घराघरात गेलं पाहिजे तर आम्हाला किंमत आहे साहेब. आज 15 वर्ष ताईंनी हा आपला सावरगाव गट राखला. त्याच्यानंतर ताई नारायणगाव गटात गेल्याच्या नंतर नाही म्हणलं तरी मध्ये 4.5 वर्ष प्रशासक होता. त्याच्यामुळे 9.5 वर्ष आमचा गॅप पडला. गॅप काय पडल्याची थोडी पक्क दिली झाली. पण निश्चित सांगतो मी, सावरगाव गट असेल, संपूर्ण जुन्नर तालुका असेल, भविष्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण जुने नवे एकत्र येऊन पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. मी सर्वांच्या घरोघर जाऊन सर्वांची चर्चा करतोय. पक्ष संघटनेमध्ये मरगळ आहे साहेब. आता काय आले, मी नवीन कार्यकर्ता आहे, परंतु मी निश्चित सांगतो 2029ला निश्चित भारतीय जनता पार्टीचा आमदार होण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू आणि भारतीय जनता पार्टीचाच आमदार होणार 2029ला अशी मी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगतो. उमेदवार कोण असेल? उमेदवार पक्ष देईन तो. कमळ उमेदवार आमचा पक्ष देईन तो उमेदवार. काय नगर परिषदेमध्ये काय चाललंय? नगर परिषदेमध्ये सगळं आलबेल आहे एकदम. आता एवढ्या 2-3 याच्यात चांगलं वादावादी तर चालूच आहे. नाही, वादावादी अशी आहे सर. त्याच्यामध्ये ज्यांनी निवडून आणले ते त्यांच्या विरोधात येतात. त्यांनी मतं मागितली नगराध्यक्षपदासाठी, तेच म्हणतात नगराध्यक्ष आज लायक नाही त्या पदाचे. हे सगळं विपर्यास चालू आहे. आणि एकच सांगतो निश्चित त्या ठिकाणी की मी तसं सहकार्य आहे पहिल्यापासून. नक्की याच्यामध्ये प्रगती होईल. आता आमचे भगवान शेठ आहेत, संजय शेठ यांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच आम्ही काम करू आणि पक्ष जुन्नरला 100% वाढणार याची मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देतो. आणि पुढच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष होणार याबद्दल कुणाचंही दुमत नाही. मला एक विषयावर बोलायचे वाणी साहेब, प्रशासन सुद्धा कन्फ्यूज आहे. राष्ट्रवादी, सेना आणि बीजेपीचा मुख्यमंत्री, पालकमंत्री राष्ट्रवादीचा आणि आमदार सेनेचा म्हणा, अपक्ष जरी असला तरी सेनेचाच आहे. त्यामुळं हे सगळं कन्फ्यूज काम चालू आहे. प्रशासनसुद्धा एवढं जाड कातड्याचं झालं आहे, कोणाचंच ऐकत नाही. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, माझ्या गावात आरोग्य केंद्र मंजूर झाले, त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी त्यांना दिलेल्या आहेत. शिओ साहेब गजानन पाटील यांना लागणारी सगळी कागदपत्र दिलेत. ग्रामसभेचा ठराव दिला, मासिक सभेचा ठराव दिला, प्रोसिडिंग दिलं, सगळं काय दिलं. आणि शिवसाहेब परत सांगतात त्याला पोलीस बंदोबस्तात काम चालू करा. परत म्हणतात याच्यावर समिती नेमल्यावर समितीने निर्णय दिला का ही जागा योग्य नाही, हीच पहिली दिली तीच योग्य आहे. आहे तर काम चालू करा ना. आज 6 महिने झाले याच्यात काम होत नाही. याचा दोष याच्यामध्ये आहे ना प्रशासन. थोडक्यात इथं विचारलं आम्ही THO गेलो का त्यांनी अंकारे साहेब आपले DHOचं नाव घ्यायचं. DHOने सांगायचं आम्हाला शिवोनी सांगितलं का आम्ही करतो. शिवोनी काय गप्प बसायचं, त्यांनी सांगायचं थांबा जरा मी सांगतो. आम्हाला एक सांगणार, दुसऱ्याला एक सांगणार. आमच्या ग्रामस्थांमध्ये वादविवाद लावण्याचं कामसुद्धा या प्रशासन करते. एवढं जाड काढताचं आहे. मी हे उदाहरण दिलं आहे तुम्हाला. माझा हा विषय तुमच्याकडे परत येईल असं मला वाटतंय आणि तो येऊ नये, माझ्या पद्धतीनं माझ्या लेवलवर सुटावा एवढी माझी इच्छा आहे. परंतु त्याच्यासाठी शिवसाहेबांनी सहकार्य करणे, गजानन पाटलांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळे हे सगळं काम बिघडलेलं आहे.
त्यांनी ते दुरुस्त करून ते काम त्वरित चालू करावं एवढीच माझी विनंती आहे. आणि तुम्ही आमची आज या ठिकाणी बाईट घेतली त्याबद्दल तुम्हाला नक्कीच धन्यवाद देतो. बऱ्याच दिवसांनी आपण भेटलो. वाणी साहेब नमस्कार. जय बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.